दिवसेंदिवस वाढत चाललंय. अनेक ठिकाणी पत्र्यांचं शेड उभं राहून अनेक उद्योग व्यवसाय केले जात आहेत आणि अतिक्रमण केलं जातंय. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक महत्त्वपूर्ण विनंती करण्यात आली आहे. उमानगरीकडे सुद्धा आपण लक्ष द्या, असं निवेदनही या अतिक्रमण हटवण्यासंदर्भाचं सादर करण्यात आलंय. TP4 फायनल प्लॉट नंबर 105 उमानगरी नंबर 13 मुरारजीपेठ सोलापूर येथील प्लॉट नंबर 205 या TP आरक्षित जागेवरील बेकायदेशीर पत्राशेड बांधकामाचे अतिक्रमण काढण्याबाबतचा तक्रार अर्ज सुमती संजय जोजारे यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे. सुमती जोजारे आपल्या तक्रारी अर्जात म्हणतात, मी तक्रारदार स्वतः उमानगरी सहकारी संस्था नंबर 13 या संस्थेची सभासद आहे. त्यामुळे सदरच्या आरक्षित जागेबाबत तक्रार करण्याची कायदेशीर लोकस स्टँडी मला होती आणि आहे. उमानगरी सहकारी संस्था नंबर 13 फायनल प्लॉट नंबर 105 मधील प्लॉट नंबर 205 हा मंजूर विकास योजनेनुसार आरक्षण क्रमांक 1/45 अन्वये व दिनांक 14 जून 1999च्या अंतिम मंजूर रेखांकनानुसार रिक्षा स्टॉप आणि पार्किंगसाठी आरक्षित केलेला आहे. त्यामुळे त्या आरक्षित जागेवर काही सभासद गाड्या पार्क करत होते, तर काही रिक्षाही तिथे थांबत होत्या. परंतु चेअरमन अजित गांधींनी तिथे पार्किंग केलेल्या गाड्या आणि रिक्षा फोडण्याची धमकी दिली आणि ती जागा विक्री केली. पार्किंग व रिक्षा स्टॉपसाठी आरक्षित जागा असतानाही संस्थेचे चेअरमन अजित गांधी यांच्याशी संगनमत आणि आर्थिक देवाणघेवाण कडून प्लॉट धारक व्यक्तीने अनधिकाराने आणि बेकायदेशीरपणे उमानगरी नंबर 13 येथील प्लॉट नंबर 205 या आरक्षित असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे पत्राशेडचे बांधकाम करून तिथे काच कारखाना चालू केला. त्या काच कारखान्यातून उडणाऱ्या काच मिश्रित हवेमुळे आजूबाजूच्या रहिवासी आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सदरील आरक्षित जागेवर अनधिकाराने आणि बेकायदेशीरपणे टाकलेल्या पत्राशेडचे आणि काच कारखान्याचे अतिक्रमण महानगरपालिकेने काढून टाकून सदरची आरक्षित जागा सभासदांच्या पार्किंगसाठी आणि रिक्षा स्टॉपसाठी खुली करून द्यावी. प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब केल्यास किंवा सदरचे अतिक्रमण न काढल्यास महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध मला उपोषण करावे लागेल, याची आपण नोंद घ्यावी, असा इशारा सुमती जोजारे यांनी आपल्या तक्रारी अर्जात लिहिला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई होणार की नाही याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.